काल बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या 3 सभा झाल्या। बीड मुक्कामी ते आहेत। शरद पवारांच्या सभांचा नेमका त्यांच्या उमेदवाराला फायदा होणार आहे का? एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार असताना आष्टीमध्ये मात्र शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। सुरेश धस यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। दुसरीकडे परळीमध्ये जी सभा झाली त्या सभेचा खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांच्यावर परिणाम होणार आहे का? त्यांच्या मतावर परिणाम होणार आहे का? राजेसाहेब देशमुख आमदार होऊ शकतात का या सभामुळे? बीड मध्ये जी काही स्थिती आहे, संदीप क्षीरसागर डेंजर झोन मध्ये आहेत अशी चर्चा आहे। पवारांच्या या सभेमुळे संदीप क्षीरसागर डेंजर झोनच्या बाहेर येणार आहेत का? योगेश क्षीरसागर यांना या सभेचा काही फटका बसू शकतो का? या बाबतीमध्ये आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। शरद पवारांच्या बीड मुक्कामाचा नेमका परिणाम काय होणार आहे किंवा होऊ शकतो की नाही होऊ शकत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज। मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 6 पैकी 2019 चा विचार केला तर 4 विधानसभा मतदारसंघावरती शरद पवारांचा प्रभाव आहे। त्यांचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 2 ठिकाणी भाजपचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 3 आमदार हे अजित पवारांबरोबर गेले आणि 1 आमदार हा संदीप क्षीरसागर हे एकमेव शरद पवार यांच्या बरोबर राहिले। आजच्या स्थितीचा विचार करायचं म्हटलं, गेवराईची जागा ठाकरे शिवसेनेला सुटलेली आहे, त्यामुळे त्या जागेवर शरद पवार फारसं लक्ष देतील असं वाटत नाही। दुसरीकडे परळीमध्ये जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख, त्यांच्या समोर बल्लाडे असं आव्हान आहे। धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत। त्यानंतर माजलगावचा विचार केला तर माजलगावमध्ये जे 20 वर्ष आमदार राहिलेले आहेत असे अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश सोळके हे आहेत। तर शरद पवार गटाचे उमेदवार हे मोहन जगताप आहेत। मोहन जगताप हे भाजपमध्ये होते। भाजपमधून भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे। बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे पवार गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। एकंदरीतच संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार नाही असं म्हटलं जात होतं। त्यांचं काम समाधानकारक नाही अशी सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होती। कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत, मतदार त्यांच्यावर नाराज आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही त्यांनी काम केलं त्या कामाची पावती म्हणून त्यांना पवारांनी पुन्हा उमेदवारी दिली, त्यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवलेला आहे। आष्टीमध्ये शरद पवार गटाने मुस्लिम समाजाला जागा दिलेली आहे। शेख महबूब हे उमेदवार आहेत। शेख महबूब हे नौखे आहेत, राजकारणामध्ये ते मुरलेले नाहीत, तरुण आहेत। फारसा राजकारणाचा म्हणजेच विधानसभा निवडणुकीसारखी एखादी मोठी निवडणूक लढवण्याचा त्यांना फारसा अनुभव नाही। त्यांच्या समोर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे अजित पवार गटाचे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। माजी मंत्री सुरेश धस हे भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपचे बंडखोर नेते ओबीसी नेते भीमराव धोंडे हे सुद्धा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत। एकंदरीतच आष्टीचं सांगायचं म्हटलं तर शरद पवार गटाच्या शेख महबूब यांच्या समोर महायुतीचे 3 बल्लाडे असे नेते आहेत, त्यामुळे या नेत्यांचा सामना करणं पाहिजे तसं किंवा वाटेल तेवढं सोपं नाही हे सुद्धा कदाचित शेख महबूब यांना माहीत असेल। शरद पवारांनी 3 सभा घेतल्या, 1 सभा घेतली आष्टीमध्ये, दुसरी घेतली परळीमध्ये आणि तिसरी शेवटची सभा ही बीडमध्ये घेतली आणि त्यानंतर बीडमध्ये त्यांनी मुक्काम केला। या मुक्कामादरम्यान बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये बरेचसे खलबत्ते झाले अशी माहिती मिळत आहे। अनेक नेत्यांना शरद पवार भेटलेले आहेत असं सुद्धा समजतं। एकंदरीत आपण पाहूया की त्यांची पहिली सभा आष्टीत झाली, या सभेचा परिणाम काय झाला असेल। शरद पवारांनी आष्टीमध्ये जी सभा घेतली या सभेच्या काही तासानंतर शरद पवार गटाचे नेते ज्यांनी लोकसभेमध्ये शरद पवार गटाला किंवा बजरंग सोनवणे यांना खंबीर साथ दिली असे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे आणि त्यांनी
सुरेश धस यांना सहकार्य केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. खऱ्या अर्थानं शरद पवार गटामध्ये साहेबराव दरेकर हे मराठा समाजाचं मोठं नेतृत्व आहे किंवा मोठा चेहरा आहे. त्यामुळे दुसरा असा मोठा चेहरा सध्या तरी शरद पवार गटाकडे आष्टीमध्ये नाही आणि त्यांनी सुद्धा शरद पवार गटाची साथ सोडलेली आहे. त्यामुळे शेख महबूब यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. शेख महबूब यांना उमेदवारी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात आष्टी मतदारसंघातील मराठा समाजामध्ये नाराजी होती. ती नाराजी आता उफाळून बाहेर आल्याचं दिसलं आहे. त्यामुळे शेख महबूब खऱ्या अर्थानं शरद पवारांची सभा जरी झाली असली तरी शेख महबूब अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत. आमदारकीचं स्वप्न त्यांच्यासाठी अजूनही दूर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आष्टीच्या सभेचा, पवारांच्या आष्टीच्या सभेचा शेख महबूब यांना जास्त फायदा होईल किंवा मोठा फायदा होईल असं सध्या तरी दिसत नाही. दुसरी सभा झाली परळीमध्ये. परळीमध्ये राजेसाहेब देशमुख हे उमेदवार आहेत. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना पक्षात घेतलं आणि शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर राजेसाहेब देशमुख हे राजकारणामध्ये फार मुरलेले नाहीत. रमेश साडसकर यांचे ते व्याही आहेत, अभ्यासू आहेत, सर्वसामान्य लोकांबरोबर त्यांची नाळ जुळलेली आहे. मात्र यंत्रणेमध्ये ते कमी पडतात अशी सध्या जोरदार चर्चा आहे. परळी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावापर्यंत त्यांचे कार्यकर्ते असतीलच याबद्दल अजूनही शंका आहे. त्यामुळं अनेक बूथवर त्यांना अडचणी येऊ शकतात असंही म्हटलं जात आहे. कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीमागे अजूनही असल्याचं दिसून आलेलं नाही. एकंदरीतच राजेसाहेब देशमुख यांना आमदार करण्यासाठी शरद पवारांनी परळीत सभा जरी घेतली असली तरी सुद्धा त्या सभेचा फारसा परिणाम होणार नाही असं सध्या तरी दिसतंय. परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं पारडं अजूनही जड आहे. राजेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांना कडवी झुंज देतील असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळं परळीमध्ये शरद पवारांनी जरी सभा घेतली असली तरी सुद्धा त्याचा राजेसाहेब देशमुख यांना जास्त फायदा होईल असं सध्या तरी वाटत नाही. पवार साहेबांनी त्यानंतर बीडमध्ये सभा घेतली. संदीप क्षीरसागर हे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सज्ज आहेत. संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यामुळं बीड मतदारसंघातील मराठा समाज नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. तसं दिसून सुद्धा आलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील मुस्लिम समाजाकडं आणि बहुजन समाजाकडं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून येत आहे किंवा तशी चर्चा आहे असं म्हटलं जात आहे. शरद पवार यांचा संदीप क्षीरसागर यांच्यावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली. शरद पवार यांनी जी सभा घेतली या सभेचा मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये फायदा होईल किंवा संदीप क्षीरसागरांना फायदा होईल असं दिसतंय. मराठा समाजावर त्याचा फारसा परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे बीडच्या सभेचा मुस्लिम आणि बहुजनांचं मत आपल्या बाजूला करण्यामध्ये संदीप क्षीरसागरांना शरद पवारांच्या सभेचा फायदा होऊ शकतो. पण मराठा समाजाचं मत त्यांच्या बाजूने झुकेल असं सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे बीडमध्ये सुद्धा अजूनही संदीप क्षीरसागर डेंजर झोनमध्ये आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. संदीप क्षीरसागरांना अजून बरंचसं काही गणित जुळवावं लागणार आहे. त्यावेळेस संदीप क्षीरसागर हे दुसऱ्यांदा आमदार होऊ शकतात. त्यामुळं आपण पाहिलं की 3 मतदारसंघात एकंदरीत सभा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा त्याचा फारसा फायदा त्या उमेदवाराला होईल किंवा होताना दिसत नाही. ते उमेदवार अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत. पवारांचे उमेदवार अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत. मुक्कामी पवार होते. त्यामुळे मुक्कामी असल्यामुळे त्यांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्या, चर्चा केल्या आणि बंद दाराआड बरेचसे खलबत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक जे काही शरद पवारांनी रात्री गणित जुळवलेले आहेत, रात्री काही लोकांच्या भेटी घेतलेल्या आहेत, यातून त्या मतदारसंघातील उमेदवाराला फायदा होतो की नाही हे येणाऱ्या काळात करणार आहे. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.